हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत गव्हाच्या उकडीचे मोदक। तर आता एका कढईमध्ये मी एक मोठा बाउल खोबऱ्याचे कीस घेतले आहे। आता हे खोबऱ्याचे कीस 1 ते 2 मिनिट छान भाजून घेऊया। आता यामध्ये मी अर्धा बाउल किसलेला गूळ घालते, तसेच 1 चमचा वेलची घालते। आता हे मिश्रण एकत्रित करून घेऊया। आता आपले मोदकाला लागणारे सारण हे छान तयार झालं आहे। आता हे सारण कसं ओळखायचं तयार झालंय, तर एकतर याचा कलर तांबूस होतो आणि जे खोबरं किसलेलं आहे ते आणि गूळ हे छान एकत्रित चिकट होतं, तेव्हा समजून जायचं की आपलं मिश्रण तयार झालं आहे। आता आपण गव्हाचे पीठ मळून घेऊया। यासाठी मी 1.5 बाउल गव्हाचे पीठ घेतले आहे, त्यात चिमूटभर मीठ घेतलं आहे आणि थोडंसं तेल घेतलं आहे। आता आपण थोडे थोडे पाणी घालून याला छान मळून घेऊया। आता हे पीठ मी छान घट्ट मळून घेतलं आहे। आता याचे आपण गोळे करून घेऊया। आता आपण याला गोल छान लाटून घेऊया। लाटताना आपण थोडंसं गव्हाचं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। हे लाटताना जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही लाटू नये। आता आपण हे गोल छान पुरेसारखं लाटून घेतलं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा हे सारण घालूया खोबऱ्याचं आणि याला छान कळी पाडून घेऊया। आता हे जे कळी पाडतोय ना, ते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही कळी पाडून घ्या। अशा तऱ्हेने मी छान कळी पाडून घेतली आहे आणि आपला मोदक मस्त तयार झाला आहे।
आता मी एका ताटाला तेल लावून घेते, यामुळे मोदक खाली चिकटून राहत नाहीत. आता हे मोदक मी या ताटावरती ठेवते. आता मी स्टीमरला 5 मिनिट आधी स्टीम करून घेतले आहे. आता हे ताट आपण या स्टीमरमध्ये ठेवून याला 15 मिनिटं आपण छान मोदक वाफवून घेऊया. 15 मिनिटानंतर आता आपले हे मोदक छान तयार झाले आहेत. आता आपण याला गार करण्यासाठी ठेवूया. आता हे गार झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा तऱ्हेने आपल्या गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक हे मस्त तयार झाले आहेत. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.